नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. शरद पवार सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीसाठी आता परभणीत दाखल झाले. शरद पवार संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेल्या ठिकाणी आढावा घेणार आहेत. तर सध्या ते सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी परभणीत दाखल झालेले आहेत. तर सूर्यवंशी या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते सध्या परभणीत दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात शरद पवार संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्या ठिकाणी देखील आढावा घेणार आहेत. तर सध्याची दृश्य आपण पाहतोय. शरद पवार सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत. तर शरद पवार सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाच्या भेटीसाठी परभणीत दाखल झाले. शरद पवार यानंतर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेल्या ठिकाणी देखील आढावा घेणार आहेत. तर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्यानंतर परभणीत एकच आक्रोश पाहायला मिळाला होता. आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते. जाळपोळ देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आणखीच भडका वाढला होता. याबद्दल अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांच्याकडून. नाझीर, सध्या शरद पवार परभणीत दाखल झालेत. परमिता आपण पाहतोय शरद पवार काही वेळापूर्वी या ठिकाणी हेलिपॅडवर दाखल झालेत आणि आता आपण दृश्याच्या माध्यमातून थेट पाहू शकतो की शरद पवार या ठिकाणी पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये जे मृत्यू झाला होता त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी दाखल झालेले आहेत. शरद पवार यांच्यासोबतच राजेश टोपे, बजरंग सोनवणे आणि खासदार फौजिया खान ह्या देखील उपस्थित आहेत. नातेवाईकांची ते या ठिकाणी भेट घेणं सुरू आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी सगळे शरद पवार यांच्यासोबत आहेत. या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर कुठेतरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी शरद पवार जाऊन त्या ठिकाणी एकूणच संविधानाची विटंबना झाली होती त्याची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर विजय वाकोडे यांचा जो मृत्यू झाला होता त्या ठिकाणी ते दाखल होणार आहे. एक खुर्ची घ्या, एक चेअर घ्या. समोरच्या सरकारमधून संतोष बघा बरं आता एक काय प्रॉपर बाहेरवाले शिस्त नाही. किती शरद पवार सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीसाठी आता परभणीमध्ये दाखल झालेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांगलीकर भेट ही आता घेतली जाते.